तर मंडळी, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं माझ्या आपलं माणूस मित्र चॅनलमध्ये. तर चौथा भाग आहे. कोकण महोत्सव डोंबिवली येथे झालेल्या दिंडी भजनाची व्हिडिओ तुम्हाला पार्टमध्ये काढून दाखवली आणि मी जेवढा वेळ तिकडे होतो तेवढ्या वेळाच व्हिडिओ तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आणि त्यातील हा चौथा पार्ट आहे. चौथा भाग असा तो तुम्ही नक्कीच बघा. तर ही कथा आहे ना, ज्याचं नाट्यात सुंदर रूपांतर केलेलं आहे आपल्या मालवण येथील चिंदरगावच्या सुपुत्रांनी. आणि अभिमान असा, कारण तरुण पिढी आपल्या पारंपरिक चालीरीती आणि सांस्कृतिक ज्या पूर्वापार चालत आलेल्या आहेत त्या वारसा पुढे नेत आहेत. तर चौथ्या भागमध्ये कथा जी आहे ना मंडळी, भगवंत सर्वत्र आहे, चराचरात आहे, फक्त त्याची जाणीव आपल्या इंद्रियांना होत नाही. तर तुम्ही मनापासून भगवंताला हाक मारलीत ना तर नक्कीच त्याची प्रचिती येते. सुंदर अशी कथा संत गोरा कुंभार यांच्यामार्फत आपणास ही पाहायला मिळणार आहे. त्यांनी जी आपल्याला शिकवण दिली आहे, तर ही व्हिडिओ तुम्ही सुंदर असं नाट्यात रूपांतर केलं आहे दिंडी भजनामध्ये. तर आता व्हिडिओ पाहूया, चला. तर Ragumaya
थँक्यू, धन्यवाद सर्वांना. तर मंडळी, अशा प्रकारे माझे 4ही पाठ पूर्ण झालेले असत. कोकण महोत्सव डोंबिवली येथील मी गेलो होतो आणि दिंडी भजनाची ही जी व्हिडिओची सिरीज होती ती तुम्हाला दाखवलं आहे. तर आता एक व्हिडिओ मात्र रवली आहे, ती म्हणजे तिकडच्या उत्कृष्ट पद्धतीचे खाद्यप्रकार जिथे जे स्टॉल लागले आहेत आणि काय काय मेजवानी आहे तिकडे त्याची, ती नक्कीच तुमका ह्या पुढच्या व्हिडिओ गावतली आणि ती बघाच नक्की. पण ह्यो जो पार्ट होतो आपल्या दिंडी भजनाचो, तिकडच्या आपल्या कोकणातल्या आपल्या मालवण चिंदर गावच्या सुपुत्रांनी जी कला सादर केली होती, तर त्यांना त्रिवार सलाम. आणि तुम्ही देखील माझी सिरीज पूर्ण बघितलात त्यामुळे तुमचे खूप खूप आभार. भेटूया आता पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत धन्यवाद. आपल्या माणसांका पुढे नेवा आणि त्यांना सपोर्ट करा. भेटूया पुढच्या व्हिडिओ. चला तर, धन्यवाद.